माणसं आणि माणसांच्या बरोबर येणाऱ्या सगळ्या भावभावना, आधार, दिलासा, विश्वास, सोबत, हे सगळं जिथे मिळतं ते घर. नमस्कार, मी वंदना बोकील कुलकर्णी. मी आत्ता बसली आहे माझ्या घराच्या स्टडीमध्ये, म्हणजे अभ्यासिकेमध्ये, जिथे मी माझं काम करते. आणि या निमित्ताने आज माझ्या स्टडीमध्येही मी तुम्हाला घेऊन चालली आहे आणि एका बाजूनी माझं घरही तुम्हाला सगळ्यांना दाखवते. माझी एक खूप साधी गोष्ट असायची अपेक्षा. भरपूर मोकळी हवा आणि उजेड, नॅचरल लाईट ज्याला म्हणतो, तो घरामध्ये आला पाहिजे असं पहिल्यापासून होतं. आणि दुसरी गोष्ट, कोणतीही जागा बघितली की मी तिथे वावरताना दिसले तर ते मला आवडायचं घर. रिकामी जागा बघतो आपण, ती जुनी असते, कधी कधी रंगबिंग तिला द्यायचा असतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला असं दिसतं की मी इथे वावरते, इथे अमुक करते, तिथे स्वयंपाक करते. सजवणं घर ही मात्र एक सतत चालणारी गोष्ट असल्यामुळे ते चालूच आहे. अधूनमधून काही ना काही त्याच्यामध्ये बदल होणं वगैरे हे पण स्वाभाविक असतं, तर ते चालू आहे. खरं म्हणजे मी शेतकऱ्याची मुलगी, त्यामुळे बाग आणि एकूणातच या सगळ्या गोष्टींची पहिल्यापासून आवड म्हणण्यापेक्षा ते श्वासात असल्यासारखं आहे. म्हणजे मला आठवते, माझ्या माहेरी जी काम करणारी बाई होती ती आईला म्हणायची, हिला शेतकरी बघून द्या नवरा. इतकं ते बागेचं, म्हणजे तिथे खूपच मोठी जागा असल्याने आम्ही मटार बिटार सुद्धा तिथे लावत असू. त्यामुळे जिथे जिथे जागा असेल तिथे कमीत कमी 4 कुंड्या तरी असल्या पाहिजेत, असं एक आपलं, माझी ती सवय म्हणा, गरज म्हणा. पण बाग हा माझा दोन्ही अर्थाने विरंगुळा आहे. एक म्हणजे निवांत बसून, मांडी घालून बसून काही इथे करणं शक्य असतं, वाचनापासून ते अगदी स्वयंपाकघरातल्या काही कामांपर्यंत सुद्धा. ही स्टडी हे पुस्तकांच्या सहवासामध्ये असणं हा माझा सर्वात आनंदाचा भाग आहे, असं मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं. ब्रह्मानंद सहोदर असा आनंद साहित्याचं वाचन देतं आपल्याला, तर तो आनंद स्वतःची कमाई आहे. तर मला असं वाटतं की घर ही त्या अर्थाने स्वतःची कमाई आहे. इंदिराबाई असं म्हणतात, हे लहानसेच घर आंब्या फणसांच्या सावलीचे, हे लहानसेच घर आंब्या फणसांच्या सावलीचे, समोर झुलणाऱ्या बांबूंचे, आल्या गेल्याचे, पाहुण्यांचे, मुलाबाळांचे, लाडक्या मुक्या प्राण्यांचे, आमचे दोघांचे. दोघं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. एकटं नाही निभावू शकत आपण, दुकटं असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे इंदिराबाई लिहितात, आमचे दोघांचे. कित्येक सुखाच्या लहरी याच्या भिंतींनी ध्वनिमुद्रित करून ठेवल्या असतील, कित्येक सुखाच्या लहरी याच्या भिंतींनी ध्वनिमुद्रित करून ठेवल्या असतील. कित्येक दुडदुडणारे पावले याच्या जमिनीने वत्सलांछनासारखी जपून ठेवली असतील. फार गोड शब्द आहे हा. कित्येक दुडदुडणारी पावले याच्या जमिनीने वत्सलांछनासारखी जपून ठेवली असतील. कित्येक कोसळणाऱ्या क्षणांना याच्या कौलाराने आधार दिला असेल. भाजून काढणाऱ्या उन्हाच्या झळातून याने मला दिलासा दिलाय, भाजून काढणाऱ्या उन्हाच्या झळातून याने मला दिलासा दिला आहे. घोंगावत येणाऱ्या वादळातून यानेच मला सावरले आहे. खिडक्यांच्या गजांनी माझे अश्रू पुसले आहेत. याला सोडून निघताना माझे काळीज वितळेल, याला सोडून निघताना माझे काळीज वितळेल. आणि हे खिडक्यादारे मिटून भरल्या मनाने आशीर्वाद देत मागेच उभे राहील आईसारखे.